नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलवर. मी आहे प्राध्यापक डॉक्टर उमेश राऊत. आज आपण B.Ed अभ्यासक्रमातील एक महत्त्वपूर्ण विषय अभ्यासणार आहोत. तो म्हणजे ज्ञान आणि अभ्यासक्रम यामधील एक महत्त्वपूर्ण घटक, शिक्षणातील विकसित होत जाणारा ज्ञानाधार. हा विषय B.Edच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. तात्विक ज्ञान समजण्यासाठी किंवा ज्ञान ही संकल्पना समजून घेण्यासाठी हा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रभावी, विचारशील आणि संशोधक वृत्तीचा शिक्षक बनण्यासाठी ही माहिती फार महत्त्वपूर्ण ठरेल. सर्वप्रथम तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आज आपल्याला पाहायचं आहे की ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे. ज्ञानाचा खरा अर्थ काय? माहिती अधिक समज अधिक अनुभव यातून ज्ञान तयार होते. परंतु माहिती ही कच्चे रूप आहे ज्ञानाची. माहिती म्हणजे बाह्य स्वरूप आणि ज्ञान म्हणजे अंतर्गत आकलन. उदाहरण समजून घ्यायचं असेल तर पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळते, ही झाली माहिती. परंतु पाणी उकळताना त्यामध्ये काय बदल होतो याचे जर विश्लेषण करता येत असेल तर हे झाले ज्ञान. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञान स्थिर नाही आहे, ते गतिमान आहे आणि परिस्थितीनुसार बदलणारे आहे. म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये स्थान आहे. विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्मिती करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, हे सुद्धा आजच्या शिक्षकाला समजणे गरजेचे आहे. म्हणून ज्ञानाचा अर्थ समजून घेताना ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते. ज्ञानाची संकल्पना जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्याची वैशिष्ट्ये आपल्याला समजणे गरजेचे आहे. ज्ञानाला आधार असतो संदर्भाचा, चिंतनशील वृत्तीचा. ज्ञान हे गतिशील असते, ज्ञान हे सामाजिकरित्या घडणारे असते आणि ज्ञान सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवावर आधारित असते. आता आपण शिक्षणातील जो ज्ञानाधार आहे त्यामध्ये पारंपरिक पद्धत आणि आधुनिक शिक्षण पद्धत असा 2 महत्त्वपूर्ण घटक आहे. पारंपरिकमध्ये शिक्षकाला महत्त्वाचे स्थान होते, पाठांतराला महत्त्वाचे स्थान होते. परंतु पूर्णपणे अध्यापन पद्धत हे शिक्षक केंद्रीय असल्यामुळे निष्क्रियता त्यामध्ये काही प्रमाणात होती. परंतु आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये यामध्ये विद्यार्थ्यांची सक्रियता फार महत्त्वाची आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येते ते म्हणजे ज्ञान आणि माहितीमध्ये. ज्ञान आणि माहिती यामध्ये फरक जर करायचा असेल तर कच्ची तथ्य म्हणजे माहिती आणि त्या माहितीचा अर्थ लावणे म्हणजे ज्ञान. तर्कसंगत समज म्हणजे ज्ञान. दुसरा, ज्ञान आणि कौशल्याच्या बाबतीमध्ये आपण फरक करू. ज्ञान म्हणजे संकल्पनाची बौद्धिक समज, यामध्ये कायला महत्त्व आहे. परंतु कौशल्य म्हणजे प्रत्यक्ष वापर करण्याची क्षमता. उदाहरणतः गणिताचे सूत्र माहीत आहे हे झाले ज्ञान, परंतु त्या सूत्राचा वापर करून गणित सोडवणे, उदाहरण सोडवणे म्हणजे कौशल्य, हे आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे श्रद्धा आणि सत्य हे 2 संकल्पना आहेत. श्रद्धा ही वैयक्तिक विश्वासावर पुराव्याची कोणतीही प्रकारची गरज नसणारी संकल्पना आहे. परंतु सत्य हे वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ असते आणि त्याची पडताळणी केलेली असते. म्हणजेच श्रद्धापेक्षा सत्य हे महत्त्वपूर्ण आहे असे आपण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये म्हणू शकतो. ज्ञानप्राप्ती प्रक्रिया समजून घेत असताना आपल्याला एक लक्षात येते की लर्निंग इज ॲन ॲक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. आधी अनुभव असतो, मग निरीक्षण केले जाते, प्रयोग, तर्क आणि नंतर संवाद, आणि त्यातून तयार होते ज्ञान. ज्ञान प्राप्ती प्रक्रिया ही फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञान निर्मिती प्रक्रिया सुद्धा महत्त्व आहे. तर ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतानुसार विद्यार्थी स्वतः अनुभवातून शिकत असतो. त्याची सक्रियता आणि त्या ठिकाणी शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असते. त्याला समजलेला भाग हा ज्ञानरचनाकाराच्या माध्यमातून ज्ञानाची मांडणी केली जाते. विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करत असतो. या ठिकाणी जाणणाऱ्यांची भूमिका किंवा श्रोत्यांची भूमिका फक्त ऐकण्याची नाही आहे. आता विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदवितो, प्रश्न विचारतो, शोध घेतो आणि चिकित्सक विचार मांडणी करतो. म्हणजे एकंदरीत
जो श्रवणकर्ता आहे, श्रोता आहे, तो महत्त्वपूर्ण स्थानी आजच्या काळात आपल्याला दिसून येते. ज्ञानाचे विविध पैलू आहेत. स्थानिक आणि सार्वत्रिक ज्ञान. विशिष्ट संस्कृती समाजामध्ये पारंपरिक शेती केली जाते, तिथल्या औषधविषयी किंवा त्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये ती स्थानिक लोक तरबेज असतात, हे झालं स्थानिक ज्ञान. परंतु एखादी संकल्पना जगभर लागू होते, ती सार्वत्रिक ज्ञानामध्ये येते. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. हा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येते. दुसरा महत्त्वाचा फरक आपल्याला दोन संकल्पनांमध्ये करता येते, ते म्हणजे सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञानामध्ये. सैद्धांतिक ज्ञानामध्ये थेरी संकल्पनेला महत्त्व आहे, परंतु व्यावहारिक ज्ञानामध्ये सरावाला महत्त्व आहे, कृतीला महत्त्व आहे. सैद्धांतिक ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, औपचारिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून शाळेत ती घेतल्या जाते, परंतु व्यावहारिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवन अनुभवाला महत्त्वाचे स्थान आहे. थोडक्यात आपल्याला निष्कर्ष मांडता येत की ज्ञान, कौशल्य, सत्य, व्यवहार आणि श्रद्धा या परस्पर पूरक अशा संकल्पना आहेत. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये, आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाला ही माहिती असणे गरजेची आहे. या दोन्ही या घटकांचा समन्वय शिक्षकाच्या अंगी असणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे बादली भरणे नव्हे तर आग पेटवणे होय, असे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ म्हणून गेलेले आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा घटक ज्ञानाचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये, माहिती, ज्ञान यातील फरक, ज्ञान निर्मिती प्रक्रिया, रचनावाद, ज्ञान रचनावाद आणि ज्ञानाचे विविध पैलू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले. ज्ञान ही सतत विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास राऊत एज्युकेअर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.